कुठे चाललात सगळे? कोण आहे रे हा? हा नाही, ही. बऱ्या बोलानं सांगा कुठे चाललायत, कुठून आलात आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणी पाठवलं तुम्हाला? छत्तर तोंड शिवलं का तुमचं? मी कॅटरसवाले. कॅटरसवाले आहात तुम्ही? येडी समजलात मला? एवढं थर्ड क्लास प्लॅनिंग आहे ना तुमचं. आमच्या वस्तीतली ना छोटी पोरं पण करतील. बऱ्या बोलानं सांगा कुठून आलात, कोणी सांगितलं, काय करताय ते बऱ्या बोलाने सांगायचं. ए बाई, कोण आहेस तू? ए भाई तू बघ, काय ना शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि कुणाचा भरोसा तोडत नाही. आणि आपण तर आपल्या पप्पाला शब्द दिलाय, आपल्या बहिणीचं लग्न इज्जतीत लावणार. आता बोला, मागे वळताय का येताय पुढे? हिम्मत असेल ना तर पुढे येऊन दाखवायचं. काय झालं? अचानक बंद पडली गाडी, खराब झाली आहे बहुतेक. भाऊ काही म्हणा, मेहंदीचा कार्यक्रम मस्त झाला. हो बना झाला. अरे पण त्या मेहंदीवालीला तू बोलवलं होतंस का? हो का? काय झालं? काय झालं काय? सारखी ती फोनवरच होती ती. नाही नाही नाही, पण तिने मेहंदी चांगली काढली आहे भाऊ. बघा हे बघा. तुम्हाला कोणाला आवाज येतोय का कसला? नाही नाही वहिनी, काय आहे, अगं लग्नाचा माहोल आहे ना, तर आजूबाजूला आवाज असेल, तो येत असेल. नाही पण मला ना अगदी जवळून आल्यासारखा वाटतोय. हो लहान मुलं दंगा करत असतील तिकडे. बाबा 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 लवकर चला, बाहेर गुंड आले आणि खूप मारामारी करतात. काय तुझ्या
शिवा, तू इथे काय करतेस? शिवानी, शिवानी का आलीस? नको तिथे तळमळायला हिला यायचंच असतं का? शिवा, काय झालं? बोलत का नाहीयेस तू? भाऊ अहो एवढं शांतपणे काय विचारताय? ही शिवा जेव्हा आपल्या घरात आली ना तेव्हाच मला वाटलं होतं ही नक्की काहीतरी गोंधळ घालणारच. अरे मी तर केव्हापासून बोलत होते, माझं कोणी ऐकेल तेव्हा ना. काय ग, काय करतेस तू इथे? आमचं फॅमिली फंक्शन स्पॉइल करायला आलीयस ना? ताई, मुद्दाम करतेस का हे सगळं? आणि काय मिळतं तुला ही असती गुंडगिरी करून? पैसे देतं का तुला कोणी? कीर्ती थांब. शिवा, का आलीयस तू इथे? बोल, काय बोलतेय मी? आशूने बोलवलंय का तुला? आई अगं काय विचारतेस तू तिला? आशू का बोलवेल आणि हिला? कोण लागते ही हिला बोलवायला? ही जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात आली होती ना तेव्हाच मला वाटलं होतं ही आपल्या घरात घुसायचा प्रयत्न करते. आधी भाऊंची जवळीक वाढवली, त्यांच्या समोर मी किती चांगली आहे हे दाखवायचा प्रयत्न करत राहिली. हो आई, आणि एवढंच नाही, हिने आशू बरोबर मैत्री केली, त्याला फसवलं. मला तर वाटतंय हिनीच त्या गुंडांना बोलवलेलं असणार. काय का बोल ना आता का गप्प बसलेस? अरे काय बोलणार आहे ही? सगळ्यांसमोर चांगलं राहायचं असतं ना हिला. एक मिनिट, कुणी आता एक शब्द काढणार नाही. शिवा, काय झालं? कोण होते ते गुंड? भाऊ ते अहो ही काय सांगणार भाऊ? भाऊ आपण ना हिला पोलिसांच्या हवाली करूया. त्या पोलिसांनी 2 फटके दिले ना की चुरू चुरू बोलायला लागेल. नाही पण भाऊ माझं काय म्हणणं माहितीये का, ते पोलीस त्या गुंडांचं काय करायचं ते बघून घेतील. आपल्याला काय करायचंय? आपल्यासाठी महत्वाचं काय तर आशूचं लग्न, हो की नाही? नाहीतर एक काम करतो, मीच पोलिसांना फोन करतो. हा सुहास थांब. कुठल्याही निर्णयावर पोहोचण्याआधी आपण तिचं ऐकून घ्यायला हवं. बरोबर आहे भाऊजी तुमचं. मला ऐकायचंच आहे हिला काय म्हणायचंय. मी हिला लांब राहायला सांगितलं असतानाही माझ्या मुलाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात ही इथे काय करतेय? उत्तर दे शिवा, कशासाठी आलीस तू इकडे? आई अगं उत्तर नाहीये हिच्याकडे.
गुंड आहे एक नंबरची. आई वडिलांनी सोडून दिलेली मुलं असतात ना, त्यातलीच एक आहे. आणि ही अशी मुलं पुढे जाऊन गुंड बनतात. काय ग? आणि दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये येऊन प्रॉब्लेम्स क्रिएट करतेस. एक मिनिट. लता, लय बोललीस तू. आता माझ्या शिवाबद्दल एक सबूत सुद्धा मी कुणाचं ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. आई 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 वंदी, शांत राहा. आजी, भैयाजी, भैयाजी नको ना प्लीज. थोडक्यासाठी नको ना काय करू. दिव्या, तू आता गप्प बसायचंयस. माझ्या शिवाला इथं थांबण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि माझी शिवा इथं थांबणार. आई, आई नको ना आई. वंदे, आता मी बोलणार. आजी ऐकून घे ना प्लीज. मी मी पाया पडते. आत्ता नको काय. शिवा, लेकरा मला बोलू दे की आता. हा? आजी, का तुम्ही तिची बाजू घेताय? तुम्हाला माहित नाही ती मुलगी कशी आहे? माझं हे लेकरू कसं आहे ना, हे माझ्याशिवाय कुणाला सुद्धा माहित नाही. अहो, तिला फक्त मारामाऱ्या करता येतात, गुंडगिरी करते ती. होय, पण तिला भांडणं कशी सोडवायची ते बी माहित आहे. हो, तिला साधं वळण सुद्धा नाहीये आजी. हाय की माझ्या लेकराला वळण आहे की. लोकांच्या अडीअडचणीला कसं धावून जायचं हे माझ्या लेकराला माहित आहे की. तुम्ही काय बोलताय? तिची भाषा बघा, तिचं बोलणं बघा. अहो, भाषेचं काय घेऊन बसलाय? माझ्या लेकराकडे बघा. डोळ्यात तिच्या किती माया भरलेली आहे ते बघा की. मला ती इथे नकोय. माझी शिवा इथंच थांबणार. हिचा काय संबंध? कोण आहे ती आपली? कोण आहे ती आपली? ऐकायचंय तुम्हाला समजासनी? आजी, माझ्या कैलासाची लेख आहे. तुमच्या होणाऱ्या सुनेची धाकली बन आहे. ह्या वंदेची लेख आहे ती. तुम्हाला काय वाटतं? माझ्या शिवाला कोणी माणसं नाही. तिला आम्ही कोणी बी टाकलेलं नाही आहे. ते माझं लेकरू आहे. तो ह्याच्या पुढं माझ्या लेकराचा केलेला अपमान मी सहन करणार नाही.
माझ्या या लेकरानं आमच्या कुटुंबासाठी लय केलंय हो. बापाच्या पाठीत लय सांभाळलंय आम्हासनी तिनं. म्हणून सांगते, ह्याच्या पुढं माझ्या लेकराचा केलेला अपमान मी सहन करणार नाही. आणि तुम्हा समद्यासनी जर वाटत असेल की माझं लेकरू एकटं आहे, कुणी तिच्या बरोबर नाही, तर तिची बाई आजी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे एवढं ध्यानात ठेवायचं समद्यांनी. शिवा माझी नात आहे, ह्याच्या पुढं माझ्या शिवाला कोणी काही बोललेलं म्या सहन करणार नाही. ताई हे सगळं खरं आहे? हो. हे बघा, आम्ही तुम्हाला सगळं. बस, मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. आम्ही जो विचार केला तो खोटा ठरवला तुम्ही. तुमच्यावर जो विश्वास टाकला तोच मोडलात. ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवलीत. ताई, एकदा आमचं ऐकून घ्यावं. परिस्थितीच अशी होती ना की. नाही नाही वंदनाताई, एकही कारण आता देऊ नका. मी तुमच्या घरी आले होते तेव्हा बघितलं होतं हिला, विचारलं होतं तुम्हाला तुमची ओळख आहे का, तेव्हा नकार दिला होता तुम्ही. कुठलीही परिस्थिती अशी असू शकत नाही ज्याचं कारण देऊन तुम्ही ही गोष्ट लपवू शकता. हा सरळ सरळ विश्वासघात आहे. माझ्या मुलाच्या मनाचा तरी विचार करायचा होता. आणि दिव्या, तुलाही एकदा असं वाटलं नाही की येऊन सांगावं? एकदा तरी सांगायचं होतंस ग. आपण काय वाईट केलं होतं यांचं की यांनी ही एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली? अयो, हे सगळं. आत्ता काही बोलायचं नाही ना, गप्प बस. मी सांगितलं होतं ना आई तुला, हे स्थळ आपल्यासाठी चांगलं नाहीये म्हणून, पण तुम्ही कोणी माझं ऐकलंच नाही. बघताय ना आता काय होतंय ते. शेवटी स्टेटस म्हणून काहीतरी असतोच ना. थर्ड क्लास लोक कुठली. शेवटी जागा दाखवलीच. भाऊ, भाऊ तुम्ही तरी समजून घ्या हो. वंदना ताई, आजी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला दिव्याशिवाय आणखी एक मुलगी आहे ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून का ठेवली? आणि खरं म्हणजे शिवा इतकी गुणी मुलगी आहे, चांगली मुलगी आहे. शिवा तुमची मुलगी आहे ही ओळख तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलीत? मला खरंच कळत नाही की असं काय घडलं होतं की हे सगळं तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं. वंदना ताई, शिवाला आम्ही आधीपासूनच ओळखतो. हो, तुम्ही हे आधीच आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही काहीच आक्षेप घेतला नसता. नाही नाही उर्मिला, नाही. मला जर आधी माहित असतं ना की ही ह्यांची मुलगी आहे तर मी हे नातं इथपर्यंत पोचूच दिलं नसतं. आणि अशा खोटं बोलणाऱ्या कुटुंबामध्ये मी त्याचं लग्न लावून देणार नाही.